फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प. कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेडसह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक. साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ. स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल. कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999. आपल्या जिल्ह्यात ठिकठिकाणी आपण बघितलं तर अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, पण इंचुली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले स्वागत नाटेकर आज आपल्या सोबत आहेत. मला एक सांगा की तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून का लढत आहात? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या निवडणुका आताच होत आहेत. 2026 या 5 फेब्रुवारी रोजी सर्वांना मतदानासाठी आपल्याला जायचं आहे. आपल्या इंचुली जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांना मतदारांना एक सक्षम पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मी ही अपक्ष अशी या पद्धतीने मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून आता तुम्ही 2 दिवस तुमचा प्रचार सुरू केलेला आहे. ज्या गावातून आपण प्रचार सुरू केलेला आहे त्या गावातून आपल्याला मिळणारा प्रतिसाद काय सांगाल? कालपासूनच आम्ही ही प्रचार फेरी सुरू केलेली आहे आणि यामध्ये जास्त कार्यकर्ते आणि जास्त संख्याबळ नसलेला मी एक सामान्य असा कार्यकर्ता आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता म्हणजे मतदारांकडून एक सकारात्मक प्रतिसाद मला मिळत आहे असे मला दिसत आहे. आपण भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते शिवाय ग्रामपंचायत सदस्य इंचुलीचे आहे आणि भाजपाने आपल्याकडे जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली होती. असे असूनही तुम्हाला आज अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागते, काय कारण असू शकेल? पक्षाच्या ध्येय धोरणानुसार ही सीट महायुतीमध्ये शिंदे सेनेला गेलेली होती. भारतीय जनता पक्षाचा मी एक खरा कार्यकर्ता आहे याबद्दल मला कुठच्याही पद्धतीने म्हणजे एक अशी परीक्षा देण्याची मला कुठे आवश्यकता वाटत नाही. कारण मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा असाच प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला होता आणि त्याही प्रसंगामधून मतदारांच्या साथीने माझ्या सर्व हितचिंतकाच्या साथीने मी त्यावेळी सुद्धा सही सलामत अशा प्रसंगातून बाहेर पडलो. त्यानंतर सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठ राहिलो आणि याचीच पोचपावती म्हणून भारतीय जनता पक्षाचं मंडल अध्यक्षपद हे मला मिळालं होतं. आणि यावेळी सुद्धा पक्षाच्या वरिष्ठांकडे मी अशा पद्धतीने मांडणी केली की येणाऱ्या निवडणुकामध्ये मतदारांना एक सक्षम पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मला या निवडणुकाच्या रिंगणामध्ये उतरायचं आहे. तर पक्षाकडून जे काही नियम आहेत, प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ठरवलेले नियम आहेत, त्या नियमांचा मी भंग केल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नियमावलीप्रमाणे माझ्यावर तशा पद्धतीची कारवाई पण झालेली आहे. असं असून सुद्धा मी सदैव देव, देश आणि धर्म यासाठी कटिबद्ध असणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत नक्कीच राहीन असं मी सांगू इच्छितो. एकूणच हा प्रचार करताना तुम्ही तुमच्या विजयाबद्दल काय सांगाल? निवडणुकाच्या रिंगणामध्ये उतरल्यानंतर आपल्यासमोर 2च पर्याय असतात. एक तर भाग लो किंवा भाग लो. म्हणजे एकतर तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरा किंवा या स्पर्धेतून बाहेर पडा. पण या स्पर्धेमध्ये नेहमीच आम्ही उतरण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे पूर्णपणे हा मतदारांचाच मनाचा प्रश्न आहे. मतदार योग्य उमेदवार निवडतील अशी मला आशा आहे. काल परवाच्या झालेल्या आपल्या प्रचार फेरी दरम्यान सुद्धा माझे अजूनपर्यंत केलेलं कार्य, अजूनपर्यंत केलेलं सामाजिक कार्य, धर्मासाठी केलेले कार्य आणि इतर सर्व बाबींचा विचार केला असता मतदारांमधून एक सकारात्मक प्रतिसाद येतो आहे. याबद्दल मी समाधानी आहे. हे तुम्ही असं म्हणू शकताय की मतदारांचा मिळणारा प्रतिसाद आणि एकूणच तुम्ही केलेलं काम यामुळे तुम्हाला तुमच्या विजयाची निश्चित खात्री आहे. जवळपास माझा विजय हा म्हणजे निश्चित वाटतोय मला. पण शेवटी परत एकदा मी सांगतो की हा मतदारांच्या मनाचा प्रश्न आहे. मतदार हा राजा आहे आणि त्या राजाच्या समोर आज आम्ही उतरलेलो
नक्कीच मला आशा आहे की माझा विजय होईल. म्हणजे आपण भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहात, निष्ठावंत कार्यकर्ते आहात. आपण भारतीय जनता पार्टीच्या एकूणच या माध्यमातून विकास कामं यासंबंधी काय बोलू शकाल? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास ही जी त्रिसूत्री आहे, या त्रिसूत्रीप्रमाणेच कार्य करण्याचं आमचं ध्येय आहे. सामान्य नागरिक, सामान्य शेतकरी, गोरगरीब कुटुंब यांना केंद्र सरकारच्या वतीने ज्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधांचा थेट लाभ मिळण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते आपण नक्कीच करू. त्यासोबत आपल्या या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये डेगवे हा एक वेगळ्या पद्धतीचा गाव आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं तर कृषी आणि त्यामध्ये सुद्धा काजू उत्पन्न, नारळ उत्पन्न आणि सुपारी उत्पन्न यामध्ये अग्रेसर असलेला हा गाव आहे. या गावासाठी ज्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध सुविधा असतात, विविध स्कीम्स असतात, त्या सगळ्या स्कीम्स शेतकऱ्यांना कशा मिळतील या संदर्भात निश्चितपणे आपण प्रयत्न करू. आपला वाफोली हा गाव आहे. या गावाच्या शेजारी वाफोली आणि इन्सुली या दोन्ही गावांच्या मधून जी नदी प्रवाहित होत आहे, तेरेखोल नदी, त्या तेरेखोल नदीवर आपण एक बंधारा घेऊ. त्या बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचा योग्य विनियोग होण्यासाठी त्यातूनच एक जलवाहिनी जी बाजूच्या निगुडे गावामध्ये आपण देऊ शकतो त्याचाही सुद्धा विचार करू. जो बंधारा बांधू त्याच्या माध्यमातून जलपर्यटनाचा विकास हा नक्कीच होईल. त्यासोबतच आपला कास गाव आहे. या कास गावाचं एक खास वैशिष्ट्य आहे की या गावामध्ये तृणधान्याचा जास्त प्रमाणात उत्पन्न केलं जातं आणि या कास गावातील जे तृणधान्य आहे, कडधान्य आहे, या कडधान्याचा एक वेगळा ब्रँड आपण करण्याचा एक माझा मानस आहे. तो नक्कीच आपण या जिल्हा परिषदच्या निवडणुकानंतर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर आपण त्या पद्धतीने सुद्धा ही गोष्ट साकार करण्याचा प्रयत्न करूया. विकासावर बोलत आहे, विकास कृषी यावरच बोललं जाते, पण आपल्याकडे अशी एक गंभीर समस्या आहे की आपल्याकडे रोजगार उपलब्ध नाही आहे आणि आपल्याकडचे हजारो तरुण आज गोव्यात जात आहेत रोजगारासाठी आणि नाईलाजाने आपल्याला असं म्हणावे लागतं की यातील कित्येक तरुण मोटरसायकलने जाताना आपला जीव गमावत आहेत. यावर आपण काय सांगू शकाल? सध्या आपल्याकडील आपला हा जो परिसर आहे हा व्यावसायिक दृष्टिकोनातून भविष्यात उदयास येत असलेला हा परिसर आहे. यामध्ये कौशल्यपूर्ण विकास ज्याच्या माध्यमातून म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय आहेत. त्याच्यामध्ये प्लंबिंग आहे, इलेक्ट्रिशियन आहे, AC रिपेरिंग आहे, TV, फ्रीज, रेफ्रिजरेटर ह्या इलेक्ट्रॉनिक सुविधांचं दुरुस्ती हा व्यवसाय आहे. म्हणजे असे जे घरोघरी ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या गोष्टींचा वापर करणारा एक वर्ग आहे आणि त्या वर्गांना सुविधा पुरवणारा सुद्धा जो कर्मचारी वर्ग आहे तो कर्मचारी वर्ग आपल्याकडे कमी असलेला आपल्याला दिसत आहे. यासाठी परप्रांतातून येणारे जे कामगार आहेत यांची जी काही या ठिकाणी जी असलेली जास्त प्रमाणात संख्या आहे, ही संख्या कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर आपल्या प्रभागातील, आपल्या गावातील युवकांना एकत्रित करून त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन ती उणीव भरून काढण्याचा एक आपला प्रयत्न राहील. बचत गटांना जे बचत गट आज प्रत्येक गावागावामध्ये अस्तित्वात आहे अशा सर्व बचत गटांना व्यवसायभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून उत्पादकता आणि उत्पादन होणारा जो एक घटक आहे त्याचा अभ्यास करून त्या सर्व बचत गटांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्याच्या माध्यमातून बचत गट सुद्धा स्वयंपूर्ण करण्याचा आपला मानस नक्की राहील. आपल्यासोबत स्वागत नाटेकर आहेत आणि मतदारांचा कौल आपल्याला मिळणार आहे. मतदार राजा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते आपल्याला कौल देतील असंही ते पुढे म्हणतायत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. मंगल कामत, आपला सिंधुदुर्गसाठी बांधव. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.